आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना जिवंतपणे गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या भाजपाचे प्रवक्ते पिंटू महादेवन यास अटक करण्याची मागणी करून त्यांनी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज कराड येथे कठोर शब्दात निषेध व्यक्त करत संबंधितास अटक करून त्याच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन आज तहसीलदार कचेरीत कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांना राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले। यावेळी कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेव पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते भारताचे विरोधी पक्षनेते सन्माननीय राहुलजी गांधी यांनी जो देशामध्ये संविधान बचाव आणि समतेचा जो संदेश दिलेला आहे तो दडपून टाकण्याचं काम या ठिकाणी अभाविपचे प्रवक्ते आणि केरळ भाजपचे प्रवक्ते पिंटू महादेवन यांनी महात्मा गांधींची ज्या प्रकारे हत्या केली गेली त्या प्रकारेच राहुल गांधींची हत्या करण्याचा त्या ठिकाणी मनोदय व्यक्त केला तो अतिशय दुर्दैवी आहे आणि संविधानाचं संरक्षण जे राहुल गांधी करतायत तो विचार संपवण्याचा प्रयत्न ह्याद्वारे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालू आहे। त्याचा सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी अध्यक्ष माधवदास माळी आणि सातारा कराड तालुका काँग्रेस कमिटी, कराड उत्तर काँग्रेस कमिटी आणि काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आम्ही तीव्र जाहीर निषेध केलेला आहे आणि त्यांना अटकेची मागणी या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने केलेली आहे।